गुन्हा घडल्यानंतर सगळ्यात मोठी चूक कोणती केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? क्राईम सीनवर गर्दी केली किंवा येणारे जाणारे लोक जर येत असतील तर त्यामुळे महत्त्वाचे पुरावे निघून जातात. तर आज आपण पाहणार आहोत क्राईम सीन सिक्युअर कसे केले जाते. नमस्कार, मी आशिष दीपक देसाई आणि तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या सिरीजमध्ये, ज्या सिरीजचं नाव आहे फॉरेन्सिक सायन्स अवेअरनेस आणि हा आहे एपिसोड नंबर 19 आणि आजचा आपला विषय आहे तो म्हणजे क्राईम सीन कसा सिक्युअर करायचा. गुन्हा घडल्यानंतर जो सीन असतो ज्याला आपण क्राईम सीन म्हणतो तो सगळ्यात महत्वाचा खूप असतो, कारण तेथेच आपणाला महत्वाचे पुरावे मिळतात. जर घटनास्थळी म्हणजे ज्या क्राईम सीनवर लोक फिरत असतील, काही लोक वेगवेगळ्या ठिकाणी हात लावत असतील, त्यांचे तिथे वेगवेगळे ठसे येत असतील, तर आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करताना किंवा फॉरेन्सिक एक्सपर्टना तो क्राईम सीन सिक्युअर करता येत नाही आणि तेथे त्यांना चांगले एव्हिडन्स मिळत नाही. त्या ठिकाणी मिळणारे आपल्याला फिंगरप्रिंट्स, ब्लड, सलायवा किंवा बायोलॉजिकल, सेरोलॉजिकल एव्हिडन्स, केमिकल एव्हिडन्स किंवा तेथे असणारे फिजिकल एव्हिडन्स किंवा तेथे एखादे असणारे शस्त्र, वेपन, हे सगळे महत्वाचे एव्हिडन्स असतात. तसेच ट्रेस एव्हिडन्स, हे सर्व एव्हिडन्स आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायला खूप मदत करतात. म्हणूनच क्राईम सीन सिक्युअर करणे ही सगळ्यात पहिली महत्वाची आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे. तुमच्यासाठी माझा एक प्रश्न, की क्राईम सीनवर सगळ्यात मोठी कोणती चूक केली जाते हे मला कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच भन्नाट फॉरेन्सिकच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.